बरेच लोक मला बोलतायत की ज्योती रोजच्या रोज व्हिडिओ टाकत जा गं, तू जिवंत असल्याची पावती मिळते. लोकांना फरक नाही पडत. बोलेली की नाही तुम्हाला, हे कलियुग आहे, सगळी बाराची लोक आहेत. आणि इकडे तर अख्ख्या UAE मधल्या लोकांनी सगळ्यांच्या स्टेटसमध्ये काय लिहिलं माहितीये, जे या युद्धामध्ये तुमची काळजी करून विचारतात ना तुमच्याबद्दल की कसे आहात, व्यवस्थित आहात की नाही, तेच लोक तुमचे खरे लोक, बाकी सगळे फेक. अरे बाबा, मला तर माझ्या दुश्मनांनी पण विचारले की मी बरी आहे का. माझ्या नातेवाईकांनी पण मला विचारले की तू बरी आहे का. ज्यांनी आमच्या जमिनी लुटल्या त्यांनी पण आम्हाला विचारले की तू बरी आहेस का. म्हणजे काय ते माझे. अरे फॉर्मॅलिटी नावाचं काहीतरी एक फॉर्म्युला आलाय, ते यूज करतायत सगळे. तुम्ही लोक जर काय बावळट बिवड आहे की काय. हा, असं काही नसतं. तुम्ही आधीही कोणाचे फेवरेट नव्हता आणि आताही कोणाची फेवरेट नाहीये, समजलं. आणि जे लोक मला DM आणि कमेंट करून बोलतायत ना की ज्योती काही मदत लागली तर आम्हाला सांग, काही मदत लागली तर आम्हाला सांग, माझ्या अकाउंटवरती 10 करोड रुपये टाका बस. झाली मदत. मला वॉरमध्ये कामं करायचा कंटाळा आलाय. एवढी मदत करा, ठीक आहे. मी हलकी फुलकी काही मदत मारणार नाही. आता तुम्हाला तुमच्या किडनीमध्ये मिनी हार्ट अटॅक आला असेल की यार ज्योती थोडं तरी बार्गेनिंग, 10 करोड डायरेक्ट. ऑफकोर्स मला तुमच्या मोलाचे काही शब्द नको आहेत, ठीक आहे. मी तुम्हाला आधीही बऱ्याच वेळा सांगितलंय की हे सगळे कांड आहेत ना, ही म्हातारी लोक करतात. साठी आलेले असतात ना, ते लोक करतात. आता हे युद्धामध्ये जेवढे पण उतरलेत ना, हे सगळे म्हातारे आहेत. कारण त्यांचा एक पाय आहे मसनात, एक पाय आहे घरात. त्यांना माहिती आहे की ते तर वर जाणारच आहेत. आपल्या बरोबर जरा अजून करोडो लोक पण घेऊन जावं म्हणून त्यांचं हे सगळं चाललंय. आणि जे उरणार ते महागाईने मरणार, समजलं. म्हणून तुम्ही लोक मला ना ज्ञानाचे ढोस नका पाजत जाऊ की नीट बोलत जा मोठ्यांशी, तुला मोठ्यांशी बोलायची पद्धत नाही. कारण हे सगळे म्हातारे साठी आलेलेच आहेत. बावळट म्हातारीच लोक आहेत सगळे मेन पोझिशनवरती, समजलं. हम तो डुबेंगे सनम, तुम सबको लेके डुबेंगे, अशी थेरडी येते सगळेजण. त्याच्यामुळे ना तर मला कोणी विचारू नका मी कशी आहे आणि मी काय आहे. माझं डोकं फिरलेलं आहे, ठीक आहे, खरंच.